तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना मी दुपारच्या जेवणासाठी मस्त चटपटीत अशी फुलकोबीची भाजी बनवली होती। त्यानंतर आमच्या मॅडम या इथे आमरस पिण्यामध्ये बिझी आहेत। तर ही माझी मुलगी नित्या आणि तिला आंबा आणि आमरस प्रचंड आवडतं। तर या सीझनचा आंबा ती एन्जॉय करत आहे। तर यानंतर मी दुपारच्या वेळेमध्ये मार्केटमध्ये मिळतात सेम त्याच पद्धतीचे वाफेवरचे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे हे पाहत होते। तर एकदम परफेक्टली हे जे पापड आहेत ते मी बनवले। तर एकदम काचेसारखे आणि न तुटता फाटता हे जे पापड आहेत ते मी बनवून घेतले। त्यानंतर सायंकाळच्या वेळी दिवे वगैरे लावल्यानंतर चावीला पाणीही आलं होतं। तर तांब्याची जी भांडी आहे ती रोजच्या वापरासाठी आम्ही यूज करतो आणि पितांबरीने धुतल्यानंतर त्यावरती डाग पडतात। तर हे जे डाग आहेत ते डाग पडू नयेत यासाठी आपल्याला पितांबरीने ही भांडी धुतल्यानंतर ज्वारीचं किंवा डाळीचं पीठ लावून ही भांडी परत आपल्याला धुवून घ्यायची आहेत, म्हणजे या भांड्यांवरती डाग पडत नाहीत आणि 2 ते 3 दिवस ही जी भांडी आहे ती एकदम चकचकीत अशी राहतात। तर ही जी टीप आहे ती तुम्ही एकदा नक्की अप्लाय करून पहा। चलो बाय।